भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्यासोबत आहे. सर, राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे की अमित शहाचा फुगा फुटलेला आहे, आता गॅस भरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? राहुल गांधींना पार्लमेंटमध्ये फक्त हंगामा करायचा आहे, पण मी स्पष्ट करू इच्छितो, हे सरकार, हा देश फक्त हंगामाने चालणार नाही, तर केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगलं काम करतात आहे. प्रत्येक समस्याचं समाधान कसं करायचं हे संसदेतून संविधानाच्या मार्गाने ठरणार आहे. आणि काल अमित शहाजीने एक एक प्रश्नाचं नीट उत्तर दिलं आहे. त्यांना उत्तर ऐकायचं नाही आहे, त्यांना फक्त विरोधाभास करायचा आहे. मागील 12 वर्षापासून सत्तेतून दूर राहिल्यामुळे राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची मानसिक अस्वस्थता आहे आणि लोकांच्या मनात मोदी आहेत, लोकांच्या हृदयात मोदी आहे, तिकडे ते बदल करू शकत नाही. आणि म्हणून देशात अराजकता निर्माण करून सत्तेत कसं यायचं, कारण त्यांना वाटतं या देशावरती फक्त गांधी खानदानचाच हक्क आहे, त्यांचा लोकशाहीवर नाही, त्यांच्या राजशाहीवर विश्वास आहे. आणि म्हणून राहुल गांधी वारंवार अशी घोषणा, असं उद्बोधन करत असतात. चेंजीच्या विचारसरणी प्रश्नावर आज RSSची बैठक होणार आहे. त्याच्यामध्ये भाजप पण सहभागी होणार आणि इतर जे 32 संघटना आहेत ते पण सहभागी होणार आहेत. कसं बघतात? निर्णयाची एक प्रक्रिया असते आणि प्रत्येक वेळी देशातील जे आव्हान आहेत, देशासमोर जे समस्या आहेत, त्याबद्दल चिंतन करून संघ परिवार पुढची दिशा काय असेल हे ठरवत असतं. आणि म्हणून हे स्वागत योग्य आहे की नेहमीच जनरेशन नेक्स्टला आपल्या मागच्या जनरेशनबद्दल, त्याच्या कार्यपद्धतीबद्दल काही ना काही आक्षेप असतो. हे घरात पण असतं की घरात मुलाला आपल्या वडिलांनी हे करायला पाहिजे होतं, आजोबाने हे करायला पाहिजे असं वाटत असतं. पण प्राप्त परिस्थितीमध्ये वडिलांनी काय केलं आहे याच्यावरती समाधान केलं पाहिजे. पण त्याचवेळी नवीन जनरेशनच्या मनात, जनजीच्या मनात काय आहे आणि हा देश पुढे कसा जाईल याबद्दल पण विचार झालं पाहिजे. त्या दिशेने काम होत आहे, याचं मी स्वागत करतो. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता. त्याच्यानंतर जे अभिजित दिपके आहेत त्यांनी असा प्रश्न उचलले आहेत की विद्यार्थ्यांवरच लाठीचार्ज का होतात? दिपकेंची भूमिकाच दुपट्टी आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जे आंदोलन झालं त्या विषयावरती सरकारने, मोदी सरकारने निर्णय घेतला. शिक्षा मंत्र्याने देशात अराजकता निर्माण होऊ नये आणि पारदर्शी निर्णय व्यवस्था व्हावी याकरता राजीनामा दिला. पण असंच जेव्हा झारखंडमध्ये होतं तेव्हा दिपके आणि त्यांचे सहयोगी तिकडे आंदोलन करण्यात गेले नाही. पण जेव्हा तिथल्या सरकारने विद्यार्थ्यांवर आणखीन कठोर प्रहार केला, त्याही फक्त मीडियामध्ये राहण्याकरता दिपके भाष्य करतात आहे. दिपकेचं व्यवहार, त्यांचं चरित्र आता जनतेसमोर आहे असं भूमिका घेऊन चालत नाही. त्यांनी झारखंडमध्ये आंदोलन करायला पाहिजे होतं, पण ते आजारी आहेत अशी भूमिका दाखवतात. पण मात्र त्यांची रोजची ॲक्टिव्हिटी हे मीडियासमोर आहे, म्हणून ते खोटं बोलतात असं माझं म्हणणं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. काही दिवस आधी बोरीवलीमध्ये वाढदिवस साजरा करताना हवाई फायरिंगची घटना समोर आली होती. व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. मनसेने आरोप केले आहेत की ज्यांनी हवाई फायरिंग केले, जे लोक होते ते तुमचेच कार्यकर्ते आहेत, असा त्यांचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी बोरिवलीत काही युवकांनी वाढदिवस साजरा करताना एअर पिस्टलवरून फायरिंग केली होती. मी पहिली गोष्ट सांगू इच्छितो की मी फोन करून पोलिसांना याच्यावरती FIR घेतलं पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे अशी सूचना दिली आहे. मात्र एअर रायफलने किंवा एअर पिस्टलने अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, सर्कसमध्ये, जुहू बीचवरती फुगे मारण्याचा प्रकार होत असतो. त्याच्यावरती कुठला गुन्हा होत नाही, पण याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला
आणि पिस्टल कोणाची होती, तो कुठल्या पक्षाचा होता, मी तुमच्यासमोरच प्रश्न ठेवतो. त्याची नीट चौकशी करा. त्याला सोडवायला कुठल्या पक्षाची लोकं तिकडे होती. पण मी पक्षीय राजकारण आणू इच्छित नाही. जर कोणाच्या मनात भीती आली असेल तर ते चुकीचं आहे. असं कोणी कृत्य करू नये. आणि युवकांनासुद्धा, जेनजींनासुद्धा मी सूचना देतो, वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे. असं पिस्टल असली नकली काय होती ते पोलीस ठरवेल, पण असं करू नका. आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रासोबत शांततेने वाढदिवस साजरा करा. शेजाऱ्यांना त्रास देऊ नका. याच्यात राजकारण करून कोणाचं भवितव्य मला धोक्यात नाही आणायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.